आपण बरीच मेहनत घेऊन PhDसाठी आपण क्वालिफाय झालेलो आहोत. आता वेळ आलेली आहे इंटरव्ह्यूची, मुलाखतीची, का ज्यावर आधारित तुमचं सिलेक्शन होणार आहे. या पर्टिक्युलर अभ्यासक्रमासाठी तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर, थिअरॉटिकल क्वालिफाय झाल्यानंतर ओरल्समध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. तर इतकी सारी मेहनत केल्यानंतर मला ओरलमध्ये कसं काय क्वालिफाय करता येईल, यासाठी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार सुरू असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं का आपण असं बोललं पाहिजे, तसं बोललं पाहिजे, या विचार होईल का, काय प्रश्न विचारले जातील. परंतु मुलाखतीचा कधीही सिलेबस नसतो. मुलाखतीचा सिलेबस नसल्यामुळं आपल्याला नेमकी तयारी कशी करावी, नेमकी आपल्या इंटरव्ह्यूची दिशा काय, याबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सारखे घोंगावत असतात. गेल्या 20-25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळं बऱ्यापैकी जे काही माझे अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी आणि नेमकं